आता आपण आपलं लास्ट युनिट बघणार आहे या बेसिक केमिस्ट्रीमधला चॅप्टर नंबर 3 आणि युनिट नंबर 6. बघा त्याचं नाव काय, पेंट, वॉर्निशेस, इन्सुलेटर, पॉलिमर, अडेसिव्ह अँड ल्युब्रिकंट. त्यातला आपण पेंट बघणार आहे. आता पेंटमध्ये काय काय बघणार आहे. पेंट म्हणजे काय, पर्पज ऑफ अप्लाइंग पेंट म्हणजे कशासाठी पेंट अप्लाय करायचं, परत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेंट, परत इन्ग्रेडियंट्स ऑफ पेंट, आता हे पेंट कशापासून तयार होतं, परत फंक्शन अँड एक्झाम्पल ऑफ इच इन्ग्रेडियंट म्हणजे आपण जे जे इन्ग्रेडियंट वापरतो यामध्ये पेंट बनवण्यासाठी जे जे इन्ग्रेडियंट लागतं त्याचं काय बघणार आहे आपण, एक्झाम्पल बघणार आहे, कॅरेक्टर बघणार आहे. आणि हा चॅप्टर लास्टचा चॅप्टर आहे आणि हा पण चॅप्टर किती मार्काचा आहे तुमचा, हाय वेटेजचा चॅप्टर आहे. मग हा पण काय करायचा, कंपल्सरी याचा आपण स्टडी करायचा. आता आपण पेंट बघूया. यातला पहिला पॉईंट पेंट आहे. बघा पेंटचं काय आहे बघा, पेंट कोटिंग कॅन बी अप्लाइड ऑन बोथ मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक आर्टिकल. म्हणजे तुम्ही पेंट कशावर अप्लाय करू शकता, मेटॅलिक किंवा नॉन मेटॅलिक. मेटॅलिक म्हणजे कुठल्या पण मेटलवर तुम्ही पेंटचं कोटिंग देऊ शकता. नॉन मेटॅलिक म्हणजे तुमचं फर्निचर वगैरे असेल, वूड असेल, प्लास्टिक असेल, कॉन्क्रीट असेल, त्यावर तुम्ही काय करू शकता, पेंट अप्लाय करू शकता. म्हणजे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक दोन्ही आर्टिकलवर तुम्ही काय करू शकता, पेंटचं कोटिंग अप्लाय करू शकता. इट प्रोटेक्ट्स द मेटल फ्रॉम करोजन अँड प्रोव्हाइड्स बेटर सरफेस ॲपिअरन्स. ते काय करतं, करोजन होण्यापासून मेटलला काय करतं, प्रोटेक्ट करतं. म्हणजे काय होत नाही, त्याचं गंध चढत नाही. म्हणजे तुम्ही कोणत्याही मेटलला पेंट जर अप्लाय केलं तर काय होत नाही, त्याचं करोजन होत नाही. अँड प्रोव्हाइड्स बेटर सरफेस ॲपिअरन्स म्हणजे पेंट ज्यावेळी तुम्ही मेटलला किंवा कोणत्याही सरफेसला अप्लाय करताय त्यावेळी त्या सरफेसवर किंवा त्या मेटलला किंवा त्या कोणताही जो पार्ट आहे त्याला काय येते, एक प्रकारची चकाकी येते, एक ग्लिस्टर येतं, बरोबर आहे. परत व्हेन पेंट कोटिंग इज अप्लाइड टू अ मेटल, ज्यावेळी तुम्ही मेटलला तुम्ही पेंट कोटिंग अप्लाय करताय किंवा वुडन किंवा प्लास्टिक सरफेसला, त्यावेळी काय होतं, द थिनर इव्हॅपोरेट. थिनर म्हणजे काय बघा, तुम्हाला पेंट अप्लाय करत असताना एक स्मेल येत असतो. थिनर म्हणजे तुम्ही नेल पेंट रिमूव्ह करण्यासाठी थिनर यूज करतात बघा. ते थिनर जर तुम्ही कॉटनमध्ये हे करून ज्यावेळी तुम्ही स्किनला हे करता त्यावेळी ते काय लागतं, एकदम थंड लागतं. मग हे थिनर ज्यावेळी ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतं त्यावेळी काय होत असतं, हे व्होलाटाईल असतं. म्हणजे ह्याचा बॉइलिंग पॉईंट जो असतो तो काय असतो, 100पेक्षा कमी असतो. त्यामुळे ते बाहेर तुम्ही ज्यावेळी वातावरणात अप्लाय करता पेंट आणि त्या पेंटमध्ये थिनर असतं, ज्यावेळी तुम्ही अप्लाय करता त्यावेळी काय होतं, ते इझिली इव्हॅपोरेट होतं. तुम्ही थिनर पण दुकानातनं थिनरची बॉटल आणली आणि तुम्ही अशी ओपन करून ठेवली तर काय होणार, ते इव्हॅपोरेट होणार. म्हणजे ते काय होते, हवेतच काय होते, उडून जाते. मग हे काय होते, पेंट अप्लाय केल्यानंतर काय होते, हे पण यात पण थिनर प्रेझेंट असतं, ते पण काय होतं, उडून जातं, म्हणजे इव्हॅपोरेट होतं. इव्हॅपोरेट झाल्यानंतर काय होतं, द ड्राईंग ऑइल स्लोली ऑक्सिडायझेस टू फॉर्म सॉलिड पिगमेंटेड फिल. मग त्यातलं जे ड्राईंग ऑइल आहे हे पेंटमधलं काय आहे, इन्ग्रेडियंट आहे ड्राईंग ऑइल. मग ते काय होतं, स्लोली ऑक्सिडाईज होतं. ऑक्सिडाईज होतं म्हणजे काय होतं, त्यामध्ये ऑक्सिजनची ॲडिशन होते आणि काय तयार होतं, टू फॉर्म अ सॉलिड पिगमेंटेड फिल्म. म्हणजे समजा तुम्ही ब्ल्यू कलर केला आहे तर ब्ल्यू कलरचा तुमचा लेअर तयार होतो, रेड असेल तर रेड कलरचा जो तुमचा कलर आहे त्याचं काय होतं, एक सॉलिड पिगमेंटेड फिल्म तयार होते. फिल्म म्हणजे काय, तर लेअर तयार होतो. आता बघा, पेंट इन्व्हॉल्व इन्ग्रेडियंट सच ॲज पिगमेंट. पेंटमध्ये काय असतो, अजून एक इन्ग्रेडियंट असतो, त्याला काय म्हणायचं, पिगमेंट. म्हणजे हे कसे असतात, कलरफुल पार्टिकल्स असतात, त्यांना काय म्हणायचं, पिगमेंट. व्हेकल्स, ड्रायर्स, थिनर्स, फिलर्स, प्लास्टिसायझर्स अँड अँटी स्किनिंग एजंट म्हणजे हे सगळे काय आहेत, पेंटचे इन्ग्रेडियंट आहेत. हे सगळं काय असतं, पेंटमध्ये प्रेझेंट असतं. आता बघा, पेंट म्हणजे काय, पेंट इज अ डिस्पर्शन ऑफ पिगमेंट. पेंट काय आहे, डिस्पर्शन ऑफ पिगमेंट इन द ऑइल विच ड्राय स्लोली वेन अप्लाइड ऑन द सरफेस ऑफ मेटल. टिंबर म्हणजे काय, तर वुडन सरफेस और प्लास्टर्ड सरफेस. मग हे काय आहे, पिगमेंटचं डिस्पर्शन होतं ऑइलमधल्या आणि काय होतं, हे झाल्यानंतर ते स्लोली काय होतं, ड्राय होत असतं. वेन अप्लाइड ऑन द सरफेस ऑफ द मेटल म्हणजे ज्यावेळी तुम्ही पेंट अप्लाय करत असता त्यावेळी काय होतं, पिगमेंटचं डिस्पर्शन होऊन, ऑइलमधल्या पिगमेंटचं डिस्पर्शन होऊन ते काय होतं, स्लोली ड्राय होत असतं. मग त्याला काय म्हटले त्यांनी, पेंट म्हटले. मग पेंट हे काय आहे, तर डिस्पर्शन ऑफ पिगमेंट इन द ऑइल विच ड्राईज स्लोली वेन अप्लाइड ऑन द सरफेस ऑफ मेटल, टिंबर और प्लास्टर्ड सरफेस. इट प्रोटेक्ट्स द कोटेड सरफेस फ्रॉम वेदर.
आता तुम्ही पेंट लावलेला जो सरफेस आहे तो कसला सरफेस जाणार, तर पेंट कोटेड सरफेस होणार. मग तुमचा तो सरफेस कसला आहे, तर कोटेड सरफेस आहे. तो कशापासून प्रोटेक्ट केला जातो, वेदर म्हणजे हवामान, कसलंही पाऊस असू दे, ऊन असू दे, थंडी असू दे, ते काय करतं, पेंटचं कोटिंग त्याला तुमच्या मेटलला, तुम्ही ज्या सरफेसवर तुम्ही पेंट अप्लाय केलाय त्या सरफेसला ते काय करते, प्रोटेक्ट करते. कशापासून करते, तर बघा, वेदर, हीट, मॉइश्चर म्हणजे आर्द्रता असेल हवेत, गॅसेस, वेगवेगळे जे ॲटमॉस्फेरिक गॅसेस असतात, ऑक्सिजन, नायट्रोजन, या सगळ्यांपासून काय करतं, ते पेंट काय करतं, त्याला प्रोटेक्ट करतं. अँड ऑल्सो इम्प्रूव्ह इट्स ॲपिरन्स म्हणजे काय, पहिल्यापेक्षा तो मेटल काय दिसायला लागतो, जास्त चांगला दिसायला लागतो. कोणताही सरफेस तो काय होतो, त्याचा ॲपिरन्स काय होतो, गुड होतो, म्हणजे एकदम गुड लुकिंग होतो. आता बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पेंट काय आहेत बघा. इट शुड पजेस अ गुड स्प्रेडिंग पॉवर, दॅट इज मॅक्झिमम एरिया ऑफ द सरफेस शुड बी कवर्ड बाय मिनिमम क्वांटिटी ऑफ द पेंट. म्हणजे बघा, गुड स्प्रेडिंग पॉवर म्हणजे काय, चांगलं तो पसरला पाहिजे. स्प्रेडिंग पॉवर म्हणजे काय, कमीत कमी पेंटचा वापर करून त्या पेंटनं काय केलं पाहिजे, मॅक्झिमम एरियाला काय केलं पाहिजे, कवर केला पाहिजे. म्हणजे पेंटचा वापर कसा झाला पाहिजे, लेस झाला पाहिजे, पण एरिया कसा झाला पाहिजे, मॅक्झिमम एरिया पेंट झाला पाहिजे. सच दॅट इट कॅन बी, द पेंट शुड बी फेअरली चीप अँड इकॉनॉमिकल. तुमचं पेंट कसं पाहिजे, जास्त करून तुमच्या ह्याला काय द्यायला, चीप असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला परवडणार असलं पाहिजे, स्वस्त असलं पाहिजे. द पेंट शुड बी सच दॅट इट कॅन बी इझिली अँड फ्रीली अप्लाइड ऑन द सरफेस. पेंट असं असलं पाहिजे की ते इझिली तुम्हाला सरफेसवर काय करता आलं पाहिजे, अप्लाय करता आलं पाहिजे. द पेंट शुड बी सच दॅट इट ड्रायज इन अ रिजनेबल टाईम अँड नॉट टू रॅपिडली. म्हणजे ते दिलेल्या वेळेतच काय झालं पाहिजे, ड्राय झालं पाहिजे. जास्त पण पटकन काय होता नाही, पटकन पण ड्राय होता कामा नये. त्याची जी ठरलेली वेळ आहे त्यामध्ये काय झालं पाहिजे, त्यानं ड्राय झालं पाहिजे. द पेंट शुड बी सच दॅट इट्स कलर इज मेंटेन फॉर अ लॉंग टाईम. म्हणजे पेंट असं असलं पाहिजे की त्याचा जो तुम्ही पेंट देणार आहे त्याचा कलर काय असला पाहिजे, लॉंग टाईम काय झाला पाहिजे, आहे असं राहायला पाहिजे, मेंटेन राहायला पाहिजे. म्हणजे जो तुम्ही समजा उद्या पेंट केले तर ते 6 महिन्यानं पण कसं असलं पाहिजे, त्याचा अपीअरन्स ॲज इट इज असला पाहिजे. द पेंट शुड फॉर्म अ हार्ड अँड ड्युरेबल सरफेस. पेंटचा सरफेस कसा असला पाहिजे, हार्ड आणि ड्युरेबल म्हणजे टिकणारा असला पाहिजे सरफेस. द पेंट शुड नॉट अफेक्ट द हेल्थ ऑफ वर्कर ड्युरिंग इट्स ॲप्लिकेशन. म्हणजे ज्यावेळी वर्कर पेंट अप्लाय करत असतो वॉलला वगैरे, त्यावेळी काय झालं नाही पाहिजे, त्याच्या वर्करच्या हेल्थवर कोणताही परिणाम झाला नाही पाहिजे. द पेंट शुड नॉट अफेक्टेड बाय वेदरिंग ॲक्शन ऑफ द ॲटमॉस्फेअर. म्हणजे वातावरणात जे काही बदल होतात ॲटमॉस्फेअरमध्ये, त्याचा कोणताही परिणाम पेंटवर होता कामा नाही. द पेंट शुड पजेस अट्रॅक्टिव्ह अँड प्लीजिंग ॲपिअरन्स. पेंट लावल्यानंतर कसं असलं पाहिजे, तो कसं दिसला पाहिजे, पेंटचा सरफेस अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे आणि त्याचा स्मेल कसा असला पाहिजे, प्लीजंट असला पाहिजे. प्लीजंट म्हणजे काय, तर चांगला असला पाहिजे. द सरफेस कोटेड विथ पेंट शुड नॉट शो क्रॅक्स व्हेन द पेंट ड्राईज. ज्यावेळी तुमचं पेंट ड्राय होतं, म्हणजे पेंट तुमचं ड्राय झाल्यानंतर तिथं काय नसले पाहिजेत, क्रॅक नसले पाहिजेत. त्या सरफेसवर कोणतेही क्रॅक तयार झाले नाहीत पाहिजेत पेंट अप्लाय केल्यानंतर. व्हेन अप्लाइड ऑन द सरफेस, ज्यावेळी तुम्ही पेंट अप्लाय करता सरफेसवर, त्यावेळी द पेंट शुड फॉर्म अ थिन फिल्म ऑफ युनिफॉर्म नेचर. म्हणजे त्या पेंटचा कसा असला पाहिजे, युनिफॉर्म म्हणजे काय, एकजीव, म्हणजे एकसारखाच लेअर काय असला पाहिजे त्या सरफेसवर झाला पाहिजे. म्हणजे कसला असला पाहिजे, पेंट कसा अप्लाय करायचा आहे, तर युनिफॉर्म लेअर असला पाहिजे पेंटचा. आता बघा, गुड पेंट कसं असतं बघा. इट शुड गिव्ह अ थिन अँड युनिफॉर्म कोटिंग. म्हणजे कसं असतं, थिन म्हणजे एकदम पातळ आणि युनिफॉर्म म्हणजे एक सिंगल लेअरचंच काय असतं, कोटिंग असतं. इट शुड बी हार्ड अँड ड्युरेबल ऑन ड्राईंग. ड्राईंग झाल्यानंतर ते कसं झालं पाहिजे, कठीण झालं पाहिजे आणि ड्युरेबल म्हणजे टिकलं पाहिजे. द पेंटेड सरफेस शुड नॉट क्रॅक ऑन ड्राईंग. म्हणजे पेंट ड्राय केल्यानंतर काय नाही झालं पाहिजे, त्यावर क्रॅक पडला नाही पाहिजे. इट शुड बी रेजिस्टन्स टू वेदरिंग अँड करोजिव्ह ॲक्शन. म्हणजे वेगवेगळे करोजन फॅक्टर आहेत आणि वेदरच्या ज्या प्रॉब्लेम आहेत त्याला काय केलं पाहिजे, यानं रेजिस्ट केलं पाहिजे. इट शुड बी वॉटर रिपेलेंट एक्सेप्ट वॉटर पेंट. म्हणजे वॉटरप्रूफ असलं पाहिजे. इट शुड हॅव गुड स्प्रेड. म्हणजे व्यवस्थित काय झालं पाहिजे, स्प्रेडिंग झालं पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम एरियावर काय झालं पाहिजे, कमीत कमी पेंट अप्लाय झाला पाहिजे.
It should have good adhesion power, adhesive power. It should give a good finish with attractive color, डिझाईन अँड अपीरन्स. अडेसिव्ह म्हणजे काय, तुम्ही ज्याला अप्लाय करताय त्याला काय राहिलं पाहिजे, ते चिटकून राहिलं पाहिजे. मग इट शुड गिव्ह अ गुड फिनिश विथ अट्रॅक्टिव्ह कलर, डिझाईन अँड अपीरन्स. म्हणजे कलर कसा पाहिजे, अट्रॅक्टिव्ह पाहिजे, डिझाईन पण चांगलं हवं आहे आणि ते दिसताना पण कसं दिसलं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे. द कलर शुड बी फास्ट अँड परमनंट. कलर कसे असले पाहिजेत, फास्ट असले पाहिजेत आणि परमनंट, म्हणजे एकदा लावलं की परत निघणार नाही, तशी परमनंट असले पाहिजेत. आता टाईप ऑफ पेंट काय आहे बघा, 4 टाईप आहेत. त्यातला पहिला ल्युमिनस पेंट, दुसरा फायर रिटार्डंट पेंट, तिसरा ॲल्युमिनियम पेंट आणि चौथा डिस्टेम्पर. हे 4 काय आहेत, पेंटचे टाईप आहेत. आता ल्युमिनस पेंट म्हणजे काय असते बघा, दीज पेंट कॅन विजिबल इन द डार्क. म्हणजे हे पेंट तुम्हाला कसं दिसतं की अंधारात तुम्हाला हे पेंट विजिबल म्हणजे तुमच्या डोळ्यांना दिसतं. इन दिस पेंट देअर आर फॉस्फरंट मटेरियल. मग या पेंटमध्ये काय असतं, फॉस्फरंट मटेरियल असतं. दॅट ॲब्सॉर्ब लाईट रेडिएशन अँड इमिट देम इन द डार्क. म्हणजे यात काय असतं, फॉस्फरंट मटेरियल असतं. फॉस्फरंट मटेरियल काय करतात, लाईट रेडिएशन काय करतात, ॲब्सॉर्ब करतात म्हणजे शोषून घेतात अँड इमिट देम इन द डार्क. आणि डार्क ह्याच्यामध्ये काय करतात, ते इमिट करतात. बघा ल्युमिनस पेंट कसं असतं, दिस पेंट कॅन विजिबल इन द डार्क. हे तुम्हाला म्हणजे डार्क स्पेसमध्ये काय दिसतं, म्हणजे डार्क रिजनमध्ये तुम्हाला हे पेंट दिसतं. मग या पेंटमध्ये काय केलं जातं, फॉस्फरंट मटेरियल काय करतात, लाईट रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात आणि त्या कशामध्ये इमिट करतात, डार्क झोनमध्ये काय करतात, त्या इमिट करतात. हे बघा आता फॉर एक्झाम्पल रातकिडा असतो बघा, त्याला आपण काय म्हणतो, काजवा असतो. तो कसा असतो, संध्याकाळचा, त्याच्याकडे काय असतं, तो ज्यावेळी हे करत असतो त्यावेळी तो काय करत असतो, लाईट रेडिएशन इमिट करत असतो. त्यालाच काय म्हटलंय, म्हणजे त्यालाच कसल्या टाईपचं म्हणायचं, ल्युमिनस पेंट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स असतात की आपण बघितले की सेल घालताना फायबर्स लाईक असतात, तर ते फायबर्स ह्याच्यामध्ये अंधारात तुम्हाला कसे दिसतात, त्या फायबर्समधून लाईट लागलेली दिसते. मग सर्टन केमिकल्स लाईक कॉपर साल्ट, कॉपर साल्ट कसं असतं, ग्रीन असतं, सिल्वर साल्ट ब्ल्यू असतं, सेरियम अँड युरेनियम साल्ट येलो असतात, एक्सेट्रा आर ऑल्सो ॲडेड इन दिस पेंट. म्हणजे हे पेंट करताना यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे साल्ट म्हणजे कॉपर साल्ट, सिल्वर साल्ट, सिरियम अँड युरेनियम साल्ट सुद्धा काय केले जातात, ॲड केले जातात. आता याचा यूज कुठं केला जातो बघा, युज्ड इन इंक, नंबर ऑफ प्लेट्स ऑफ व्हेकल, ॲडव्हर्टायझिंग साईन बोर्ड, रोड मार्क्स, रोड ट्रॅफिक साईन. म्हणजे बघा वेगवेगळ्या इंक्समध्ये म्हणजे शाई तयार करताना, प्लेट्स ऑफ व्हेकल, गाड्यांवरची जी प्लेट असते नंबर प्लेट त्यामध्ये, ॲडव्हर्टायझिंग साईन बोर्ड म्हणजे साईन बोर्डची तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायची असते तर त्यावेळी, परत रोडचे जे मार्क असतात, रोडवर जे चिन्ह असतात लावलेली त्यामध्ये, परत रोड ट्रॅफिकमध्ये म्हणजे सिग्नलमध्ये पण आणि साईनमध्ये पण ह्या ठिकाणी काय केले जातात, हे ल्युमिनस पेंट काय केलं जातं, यूज केलं जातं. आता बघा फायर रिटार्डंट पेंट कुठं वापरलं जातं. फायर रिटार्डंट पेंट म्हणजे काय, पेंट विच आर कॅपेबल ऑफ रिटार्डिंग द फायर आर नोन ॲज अ फायर रिटार्डंट पेंट. असं पेंट की ज्याच्याकडे कसली कपॅसिटी असते, फायर रिटार्ड करायची. म्हणजे बघा ज्यावेळी आता हे विमान दाखवले, विमान काय करते की त्याचा जो हे आहे इंधन पेट घेतल्यानंतर काय होतंय, जो धूर बाहेर पडलाय त्यामध्ये काय झालंय, तो कसा आहे, धूर कसा आहे तर कलर्ड आहे. जे फायर रिटार्डंट पेंट, फायर रिटार्ड केल्यानंतर जे पेंट प्रोड्यूस होते त्याला काय म्हटले, फायर रिटार्डंट पेंट. मग पेंट विच आर कॅपेबल ऑफ रिटार्डिंग द फायर आर नोन ॲज अ फायर रिटार्डंट पेंट. मग दीज पेंट कंटेन क्लोरिनेटेड रबर. या पेंटमध्ये काय काय असतं तर क्लोरिनेटेड रबर असतो. PVC म्हणजे काय, पॉलिव्हिनिल क्लोराईड. हे आपण बघणार आहे, पॉलिमर हा पॉईंट बघणार आहे, त्यामध्ये डीपमध्ये बघणार आहे PVC काय. परत युरिया फॉर्मल्डिहाइड आणि कार्बोनेट पिगमेंट असतात विच हॅव फायर रेझिस्टंट नेचर. म्हणजे ते काय करत असतात, फायरला रेझिस्ट करत असतात. ॲट हायर टेम्परेचर दिस सबस्टन्स डिसइंटिग्रेट. म्हणजे हाय टेम्परेचरला काय होतात, हे सबस्टन्स डिसइंटिग्रेट होतात अँड प्रोड्यूस द फायर रिटार्डिंग गॅसेस. आणि काय होतं, फायर रिटार्डिंग गॅसेस तयार करतात लाईक अमोनिया, कार्बन डायऑक्साईड एक्सेट्रा. म्हणजे गाड्यातनं जे धूर बाहेर पडत असतात ते आपण बघतो, जसं एरोप्लेनमधनं ज्यावेळी हवा हे केल्यानंतर ज्यावेळी तो धूर बाहेर पडतो त्यावेळी त्यामध्ये काय होतं,
हायर टेम्परेचरला हे सबस्टन्स काय केलं जातं, ते डिसइंटिग्रेट होतात आणि काय होतं, एक गॅसेस प्रोड्यूस करतात. मग त्या गॅसेसलाच काय म्हटले, फायर रिटार्डिंग गॅसेस म्हटले. मग हे गॅसेस कसे असतात, तर समटाईम अमोनिया असेल, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे गॅसेस असतील, कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल. मग दीज गॅसेस स्टॉप द प्रोसेस ऑफ कंबशन. मग हे गॅसेस काय करतात, कंबशन होऊ देत नाहीत, म्हणजे फायर प्रोड्यूस करत नाहीत. जर फायर तिथं प्रोड्यूस होत असेल, आपण हे बघितले बघा फायर एक्सटिंग्विशर, त्यामध्ये कोणते हे वापरले जातात, तर फायर रिटार्डंट गॅसेस वापरले जातात, की जे काय करतात, म्हणजे CO2 हा गॅस वापरला जातो. आपण ज्यावेळी फायर रिटार्डंट प्रेस करतो त्यावेळी काय होतं, त्यातनं व्हाईट काय बाहेर पडतं, पार्टिकल्स बाहेर पडतात. ते काय करतात, फायरला स्टॉप करण्याचं काम करतात. तसंच हे फायर रिटार्डंट पेंट काय करतं, म्हणजे हे जे गॅसेस असतात, दीज गॅसेस स्टॉप द प्रोसेस ऑफ कंबशन. कंबशनची जी प्रोसेस आहे ते काय करतं, स्टॉप करतं. तर ह्याचं ॲप्लिकेशन काय, ॲप्लिकेशन म्हणजेच काय, तर यूज हे कुठं केलं जातं, यूज कुठं केलं जातं बघा, यूज इन इंडस्ट्रियल, डिफेन्स, कमर्शियल, एज्युकेशन. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये, डिफेन्समध्ये म्हणजे ज्यावेळी बॉम्ब वगैरे लॉन्च करायचा असतो, किंवा बॉर्डरवरती जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरता त्यामध्ये हे पण हे यूज केलं जातं. परत कमर्शियल, एज्युकेशनमध्येही त्याचा यूज केला जातो. मग अप्लाइड ऑन द सरफेस ऑर वॉल्स विच आर सक्सेस्टेबल फॉर द फायर सच ॲज हॉटेल, रेसिडेंट. म्हणजे हे सरफेस आणि वॉलवर सुद्धा अप्लाय केले जातात, म्हणजे जेणेकरून जर बाय चान्स फायर लागली तर हे काय घेऊ नये, तुमची भिंत त्याला काय करावी, रेजिस्ट करावी, फायर रिटार्डंट पेंट. त्यामुळे ते वॉलला पण काय केलं जातं, अप्लाय केलं जातं. मग हे जास्त करून कुठे अप्लाय केलं जातं, जर हॉटेल, रेसिडेन्स म्हणजे राहण्याची जी जागा असते, निवासी सोय असते तिथे, आणि हॉटेल्समध्ये हे काय केलं जातं, त्या वॉलच्या सरफेसला हे पेंट अप्लाय केलं जातं, फायर रिटार्डंट पेंट. आता ॲल्युमिनियम पेंट म्हणजे काय बघा, द पेंट कन्सिस्ट ऑफ ॲल्युमिनियम पावडर. ॲल्युमिनियम हा काय मेटल आहे, मग असं पेंट की ज्यामध्ये काय असतं, ॲल्युमिनियम पावडर असते, सस्पेंडेड इन स्पिरिट वॉर्निश और ऑइल वॉर्निश. हे काय, लिक्विडचं काय आहे, सोल्युशन आहे. कोणतं, म्हणजे ॲल्युमिनियम पावडर कशात डीप केलेली असते, तर स्पिरिट वॉर्निश किंवा ऑइल वॉर्निशमध्ये हे काय केले जाते, ॲल्युमिनियम पावडर तुमची डीप केलेली असते. मग इज नोन ॲज अ ॲल्युमिनियम पेंट. म्हणजे या ऑइलमध्ये काय केलं जातं, ॲल्युमिनियम पावडर मिक्स केली जाते आणि ह्यालाच काय म्हटले, ॲल्युमिनियम पेंट म्हटले. बघा हे तुमचं काय आहे, ॲल्युमिनियम कोटिंग. ह्या वेगवेगळ्या हे आहेत बघा, हे टीन आहेत, ह्या प्लेट्स आहेत. आता बघा ॲल्युमिनियम पेंट मध्ये बेस मटेरियल इज अ फाईन पावडर ऑफ ॲल्युमिनियम. बेस मटेरियल कोण असतो यामध्ये, ॲल्युमिनियम असतो. मग ॲल्युमिनियम पेंट इज अ सस्पेन्शन ऑफ फाईन पावडर ऑफ ॲल्युमिनियम मेटल इन आयदर स्पिरिट ऑर अँड इन ऑइल. म्हणजे ऑइल किंवा स्पिरिटमध्ये काय केली जाते, ही ॲल्युमिनियम पावडर डीप केलेली असते. वेन पेंट आर अप्लाइड, ज्यावेळी तुम्ही पेंट अप्लाय करताय त्यावेळी काय होतं, अ ब्राईट अडहेरिंग फिल्म ऑफ द ॲल्युमिनियम इज ऑप्टेन्ड ऑन द सरफेस ऑफ द आर्टिकल. म्हणजे त्या आर्टिकलवर काय होतं बघा, इथं काय झाले, ब्राईट तुमची काय झाल्या, ॲल्युमिनियमची फिल्म म्हणजे लेयर तयार झाला ह्याच्यावर. आता ॲप्लिकेशन म्हणजे कुठे यूज केलं जातं बघा, मेनली अप्लाइड ओव्हर द सरफेस ऑफ द वुडन अँड मेटॅलिक आर्टिकल्स फॉर इंटेरियर अँड एक्सटेरियर डेकोरेशन. कुठे अप्लाय केलं जातं, मेनली अप्लाइड ओव्हर द सरफेस ऑफ द वुडन अँड मेटॅलिक आर्टिकल फॉर इंटेरियर अँड एक्सटेरियर डेकोरेशन. म्हणजे तुम्हाला जर डेकोरेशन करायचं असेल इंटेरियर आणि एक्सटेरियर, तर वुडन आणि मेटॅलिक आर्टिकलवर हे पेंट लावलं जातं. आता ॲडव्हान्टेज काय आहे बघा, ॲल्युमिनियम पजेस गुड सरफेस कवरिंग प्रॉपर्टी. ॲल्युमिनियमकडे काय असतं, गुड सरफेस कवरिंग प्रॉपर्टी असते. म्हणजे सरफेस जो तुम्ही कवर केलेला असतो तो कसा दिसतो, दिसायला छान दिसतो. ॲट हाय टेम्परेचर द कोटिंग इज अ स्टेबल. म्हणजे जरी तुम्ही टेम्परेचर वाढवलं, समजा तुम्ही भांड्याला पण ॲल्युमिनियम कोटिंग करता, बरोबर आहे. मग तुम्ही भांडं घेऊन ज्यावेळी तुम्ही ते हीट करता किंवा त्यामध्ये कोणता तरी पदार्थ बनवता, त्यावेळी काय होतं, त्यावर हाय टेम्परेचरला ज्यावेळी तुम्ही बनवत असता त्यावेळी काय होत नाही, ते कोटिंग स्टेबल राहतं, ते कोटिंग निघून जात नाही. मग कोटिंग इज अ वॉटरप्रूफ. तुम्ही ज्यावेळी ते भांडं पाण्यामध्ये धुता त्यावेळी ते कोटिंग जातं का, नाही, तर ते कसं असतं, वॉटरप्रूफ असतं. मग दीज ॲल्युमिनियम कोटिंग प्रिव्हेंट द आयर्न अँड स्टील सरफेस फ्रॉम द करोजन. मग हे ॲल्युमिनियम कोटिंग कुणाला प्रिव्हेंट करतं, आयर्न आणि स्टीलच्या सरफेसला. म्हणजे आयर्न आणि स्टीलच्या हे जे दोन मेटल आहेत ह्याच्यावर काय केलं जातं, ॲल्युमिनियम कोटिंग केलं जातं. मग हे ॲल्युमिनियम कोटिंग कुणाला प्रिव्हेंट करतं, आयर्न आणि स्टीलला, म्हणजे त्याचं करोजन होऊ देत नाही तो. प्रोव्हाइड अट्रॅक्टिव्ह ॲपिरन्स अँड स्ट्रॉंग कोटिंग टू द सरफेस. म्हणजे हे सरफेसवर कोटिंग होताना हे कसं असतं, स्ट्रॉंग कोटिंग होतं.
आणि अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स म्हणजे काय असतं, ते दिसताना कसं दिसतं, अट्रॅक्टिव्ह दिसतं, आकर्षक दिसतं. आता डिस्टेम्पर हा काय, तर पेंटचा एक टाईपच आहे. तर डिस्टेम्पर म्हणजे काय बघूया. दीज आर द वॉटर बेस्ड पेंट. यांना काय म्हणायचं, वॉटर बेस्ड पेंट. दे आर प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग चॉक पावडर. म्हणजे हे कसं तयार केलं जातं, तर चॉक पावडर, तुमचा जो खडू असतो त्याची पावडर, ग्लू म्हणजे डिंक, अँड पिगमेंट, आणि जो पिगमेंट असतो इन वॉटरमध्ये हे 3 मिक्स केले जातात, चॉक पावडर, ग्लू आणि पिगमेंट. मग डिस्टेम्पर आर व्हेरी चीप. हे खूप काय असतात, स्वस्त असतात. अँड कॅन बी इझिली अप्लाइड ऑन द वॉल्स. तुम्ही ते भिंतीवर सहजपणे काय करू शकता, अप्लाय करू शकता, लावू शकता. दे आर ड्युरेबल अँड गिव्ह स्मूथ फिनिश टू वॉल. मग हे काय दीर्घकाळ टिकतात आणि काय करतात, गिव्ह स्मूथ फिनिश टू वॉल. वॉलला काय करतात, चांगलं फिनिशिंग देतात. म्हणजे रफली पेंट होत नाही, ते तुम्ही पेंट अप्लाय केल्यानंतर ते कसं होतं, स्मूथ होतं. हे बघा, हे वॉटर बेस्ड पेंट आहेत. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरनं हात फिरवताना असा कोणताही रफनेस जाणवत नाही. हे कसं होतं, स्मूथली पेंट केलं जातं. आता डिस्टेम्परमध्ये काय काय इन्ग्रेडियंट असतात बघा. बेस असतो. बेसमध्ये काय काय असतं, व्हायटिंग एजंट और चॉक पावडर. चॉक पावडर हा तुमचा बेस असतो, म्हणजे मेन इन्ग्रेडियंट हा असतो. बाइंडर म्हणजे बांधून ठेवणार. मग ग्लू काय करतो, या चॉक पावडरला एकत्र ठेवण्याचं काम करतो. पिगमेंट काय करतो, कलर द्यायचं काम करतो. पिगमेंट म्हणजे असे कलर्ड पार्टिकल असतात वेगवेगळे, ते काय करत असतात, कलर द्यायचं काम करत असतात. फॉर एक्झाम्पल, आता पानांमध्ये बघा क्लोरोफिल पिगमेंट असतं. क्लोरोफिल कसं असतं, ग्रीन कलरमध्ये असतं, मग त्याला काय म्हणायचं, पिगमेंट म्हणायचं. लीफमध्ये काय असतं, क्लोरोफिल पिगमेंट भरपूर प्रमाणात प्रेझेंट असतं. आता हे पिगमेंट असतं. परत वॉटर पण आपण त्यामध्ये ॲड करतो. आता त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे बघा डिस्टेम्परचं. दे आर चीपर दॅन ऑइल बेस्ड पेंट. म्हणजे ते ऑइल बेस्ड पेंटपेक्षा पण काय स्वस्त आहे. दे आर ड्युरेबल म्हणजे ते दीर्घकाळ टिकतात. दे कॅन बी इझिली अप्लाइड ऑन प्लास्टर अँड वॉल सरफेस इन द इंटेरियर ऑफ द बिल्डिंग. म्हणजे बिल्डिंगच्या इंटेरियर झोनमध्ये प्लास्टर आणि वॉल सरफेसवर आपण हे इझिली अप्लाय करू शकतो. आता पर्पज ऑफ अप्लाइंग पेंट काय अप्लाय करायचं आहे, आता पर्पज बघूया आपण. तर रस्ट अँड करोजन प्रिव्हेन्शन. काय झालं पाहिजे, रस्ट म्हणजे काय, आपण मागच्या करोजनच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. रस्ट कधी तयार होते, ज्यावेळी पहिल्यांदा करोजन होतं आणि करोजनमध्ये काय होतं, त्याच्यावर आयर्नवर एक रेड कलरची पावडर तयार होते, त्याला आपण काय म्हणतोय, रस्ट अँड करोजन प्रिव्हेन्शन. वेदर रेजिस्टन्स म्हणजे करोजन आणि रस्ट होऊ नये म्हणून आपण पेंट अप्लाय करायचं. वेदर रेजिस्टन्स म्हणजे वातावरणाचा पण काय होतो, आपल्या वॉलवर किंवा आपण ज्या सरफेसवर पेंट अप्लाय करणार आहे त्या सरफेसला प्रोटेक्ट करण्यासाठी वेदरपासून म्हणून काय करायचं, आपण पेंट अप्लाय करायचं. थर्मल प्रोटेक्शन, हाय टेम्परेचरला काय नाही झालं पाहिजे, त्यावेळेला काही झालं नाही पाहिजे म्हणून कोटिंग करायचं. कलर कोडिंग आणि मार्किंग. कलर कोडिंग हे पण आपण डिटेल बघणार आहे. कलर कोडिंग आणि मार्किंगमध्ये पण काय केलं जातं, पेंट अप्लाय केलं जातं. आपण रस्त्याकडून बघतो वेगवेगळे बोर्ड लावलेले असतात, किंवा सिग्नल बघतो, वेगवेगळ्या कलरचे सिग्नल असतात. हे कशामुळे असतं, तर पेंटमुळे असतं. किंवा रस्त्यावर जाताना खाली जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन असतात आणि त्यावर दिलेलं असतं की इथून तिथंपर्यंत अंतर किती, वेगवेगळ्या गावाची नावं देऊन किती अंतर आहे ते सांगितलं जातं. म्हणजे मार्किंगमध्ये पण काय केलं जातं, यूज केलं जातं. किंवा रोड तयार करताना तिथं पण हे काय केलं जातं, यूज केलं जातं पेंट. अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स म्हणजे तुमचा सबस्टन्स कसा दिसला पाहिजे, आकर्षक दिसला पाहिजे, त्यावेळी पण हे काय केलं जातं, अप्लाय केलं जातं. कळालं, हे 5 पॉईंट आहेत की ज्याच्यामुळे आपण काय करतो, पेंट काय करतो, अप्लाय करतो. जर हे पाचही पॉईंट नसते, फॉर एक्झाम्पल जर करोजन होत नसतं तर आपण पेंट अप्लाय केलं असतं का, नाही. वेदरचा तुमच्या सरफेसवर जर काय परिणाम होत नसता तर आपण पेंट अप्लाय केलं असतं का. आता बघा, फर्निचरवर ज्यावेळी पाणी आपण ज्यादा हे करतो त्यावेळी काय होतं, ते फर्निचर काय होतं, फुगतं. मग त्यामुळे आपण काय करायचं, त्याला पेंटचं कोटिंग देतो. आता आपण प्रत्येक टाईप डिटेलमध्ये बघूया. हे बघा, हे 5 टाईप आहेत. अजून एकदा बघा. पहिला बघूया आता, रस्ट अँड करोजन. आता रस्ट आणि करोजनमध्ये काय असतं बघा, टू प्रोटेक्ट द मेटल अँड अदर मटेरियल फ्रॉम करोजन.
म्हणजे मेटलला आणि दुसऱ्या मटेरियलला, म्हणजे तुम्हाला ज्याला प्रोटेक्ट करायचं आहे त्याला, त्यांना काय करायचं आपल्याला करोजनपासून प्रिव्हेंट करायचं आहे. अँड अर्ली डिग्रेडेशन म्हणजे काय, विघटन झालं नाही पाहिजे इझिली. म्हणून काय करायचं आपण, हे पेंट ॲप्लाय करायचं. द पेंट लेअर डज नॉट अलाउ गॅसेस अँड मॉइश्चर टू अटॅक अपॉन द मेटल. म्हणजे एकदा पेंट तुम्ही अप्लाय केलं तर त्या पेंटच्या आतनं कोणताही गॅस जात नाही ॲटमॉस्फेरिक. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन कोणताही गॅस याच्यामध्ये आत जात नाही. आणि मॉइश्चर म्हणजे मॉइश्चर पण काय होत नाही, ओलावा. आता सकाळी ज्यावेळी आपण थंडीत उठतो त्यावेळी काय असतं, धुकं असतं. म्हणजे ज्यावेळी आपण पानांवर वगैरे बघतो त्यावेळी काय झालेलं असतं, पाणी जमा झालेलं असतं. मग जर हे पेंट कोटिंगवर जमा झालं तरी हे पेंट कोटिंगच्या आत पेनिट्रेट होऊन आत जात नाही. म्हणून काय करायचं, आपण पेंट त्यावर अप्लाय करायचं. दस पेंट कोटिंग इज अप्लाइड टू इन्क्रीजेस द लाईफ ऑफ द मेटॅलिक आर्टिकल. त्या मेटॅलिक आर्टिकलची लाईफ वाढवायची, म्हणजे तो जास्तीत जास्त मेटल काय झाला पाहिजे, टिकला पाहिजे आणि सेफ राहायला पाहिजे. म्हणून काय करायचं, आपण पेंट कोटिंग त्याला अप्लाय करायचं. आता वेदर रेजिस्टन्स बघा, पेंट कंटेनिंग UV ब्लॉकर. UV ब्लॉकर म्हणजे काय, अल्ट्रा व्हायोलेट रेज. पेंट काय करतो, अल्ट्रा व्हायोलेट रेज म्हणजे सूर्याची जी किरणे असतात ती पण काय करतो, ब्लॉक करतो. कॅन हेल्प प्रिव्हेंट द सन फेडिंग. म्हणजे सूर्याच्या प्रकाशामुळे काय होतं, कलर डाऊन होतो बघा काय काय ह्याचा. मग पेंट काय करतो, पेंट कोटिंग केलेला सरफेस जरी तुम्ही उन्हामध्ये ठेवला तरी तो काय होत नाही, त्याचा कलर डाऊन होत नाही. येलोईंग म्हणजे काय काय पिवळं पडतं. पेंट क्रॅकिंग होतं म्हणजे पेंटला तडा जातो. अँड पिलिंग ऑफ द कोटेड सरफेस म्हणजे ज्याला तुम्ही कोटिंग केलं आहे त्याचं काय होतं, पिलिंग म्हणजे साली जशा निघतात फळांच्या, तसंच काय होतं, त्याचं पेंटचं पण कोटिंग निघतं. मग त्यामुळे तुम्ही कोणतं पेंट अप्लाय करायचं, जे वेदर रेजिस्टन्स आहे ते. मग प्रिव्हेंट द सरफेस फ्रॉम द अटॅक ऑफ द मॉइश्चर, ॲसिड रेन, साल्ट, ऑक्सिडेशन. पेंट काय करतं, मॉइश्चर असेल ते आत येऊन देत नाही. ॲसिड रेन, पाऊस जरी पडला तरी त्या कोटिंगच्या आतनं काय जात नाही, तुमचा पावसाचा थेंब जात नाही. साल्ट म्हणा, ऑक्सिडेशन, ॲसिड काही असेल तरी ते काय करतं, पेंट कोटिंग काय करतं, प्रिव्हेंट करतं. द थर्मल प्रोटेक्शन बघा, पेंट प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट द थर्मल शॉक. म्हणजे थर्मल शॉक असेल, थर्मल व्हेरिएशन असेल आणि अदर प्रॉब्लेम ऑकरिंग इन हाय टेम्परेचर एन्व्हायरमेंट. म्हणजे हाय टेम्परेचर एन्व्हायरमेंटमध्ये जे जे प्रॉब्लेम होतात त्या सगळ्यापासून काय होतं, तुमचा पेंट काय करतो, त्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. आता कलर कोडिंग आणि मार्किंग. कलर कोडिंग आणि मार्किंग काय असते बघा, यामध्ये वेगवेगळे कलर आहेत. आता यात रेड कलर पेंट कोटिंग कधी केलं जातं बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ फायर प्रोटेक्शन इक्विपमेंट. फायर प्रोटेक्शनचे जे इक्विपमेंट असतात ते मोस्टली कसं असतं बघा, रेड कलरमध्ये असतात. मग ते ओळखण्यासाठी काय असतं, त्याला रेड कलर पेंट कोटिंग केलं जातं. आता तो फायर एक्सटिंग्विशर स्प्रे आहे तो कसा असतो बघा, रेड कलरचा कॅन असतो, तो सिलेंडर असतो, किंवा तुमचा सिलेंडर पण बघा रेड कलरचा असतो. ग्रीन कलर पेंट कोटिंग इंडिकेट फर्स्ट एड इक्विपमेंट आणि मटेरियल. फॉर एक्झाम्पल ॲम्ब्युलन्समध्ये असतं बघा ग्रीन कलर, म्हणजे फर्स्ट एडचा जो तुमचा बॉक्स असतो त्यावर काय असतं, ग्रीन कलर पेंट कोटिंग असतं. आणि ब्लॅक अँड व्हाईट कलर पेंट कोटिंग ते कशावर असतं, टू इंडिकेट ट्रॅफिकेटेड एरियाज. म्हणजे कुठं वाहनांचं कधी चालायचं कधी चालू नये, कोणत्या रस्त्यानं जायचं, हे सगळे मार्ग वगैरे दाखवलेले असतात ब्लॅक आणि व्हाईट कलर पेंट कोटिंगमध्ये. आता अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स म्हणजे काय बघा, प्रोव्हाइड अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स टू प्लास्टर्ड सरफेस मेटल. म्हणजे जिथं तुम्ही पेंट अप्लाय केला आहे तिथं काय होतं, अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स त्या सरफेसला येतो. मग ऑब्जेक्ट, वुडन, फर्निचर, सिरॅमिक्स आणि प्लास्टिक मटेरियल म्हणजे ह्या मटेरियलवर काय होतो, या पेंटचा अट्रॅक्टिव्ह अपीअरन्स येतो. आता इनग्रेडियंट्स ऑफ पेंट अँड देअर फंक्शन. आता पेंटमध्ये काय काय असतं ते आपण बघूया. पेंटमध्ये आता काय काय असतं बघा, पिगमेंट, व्हेइकल्स और ड्राईंग ऑइल. व्हेइकललाच काय म्हटले, ड्राईंग ऑइल म्हटले. ड्रायर्स असतात, थिनर असतो, फिलर्स और एक्सटेंडर असतो, प्लास्टिसायझर असतो आणि अँटी स्किनिंग एजंट असतात. आता हे 7 काय असतात, इन्ग्रेडियंट पेंटमध्ये प्रेझेंट असतात. आता हे 7च्या 7 इन्ग्रेडियंट आपण डिस्कस करणार आहे, ह्याचे एक्झाम्पल बघणार आहे आणि याचं फंक्शन पण बघणार आहे. बघा आता पहिला बघूया पिगमेंट. पिगमेंट म्हणजे काय, अ पिगमेंट इज अ सॉलिड अँड कलर प्रोड्युसिंग सबस्टन्स. म्हणजे हा कसा असतो, सॉलिड असतो आणि कलर प्रोड्युसिंग सबस्टन्स असतो. तो काय करतो, कलर प्रोड्यूस करतो.
विच गिव्स डिझायर्ड कलर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ब्ल्यू कलर पाहिजे तर ब्ल्यू कलरचा पिगमेंट यूज करा, रेड पाहिजे तर रेड कलरचा पिगमेंट यूज करा. अ पिगमेंट इज अ सॉलिड अँड कलर प्रोड्युसिंग सबस्टन्स विच गिव्स अ डिझायर्ड कलर टू द पेंट. म्हणजे ते काय करतं, पिगमेंट तुमच्या पेंटला काय करतं, डिझायर्ड कलर प्रोव्हाइड करतं. आता याचं एक्झाम्पल काय बघा, वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट असतात. फॉर एक्झाम्पल व्हाईट पिगमेंट आहे. व्हाईट पिगमेंट कोण कोण दाखवतं त्याचे एक्झाम्पल काय आहेत बघा. टिटॅनियम ऑक्साईड, परत झिंक ऑक्साईड, हे कसे असतात, व्हाईट कलरचे असतात. आता ब्लॅक पिगमेंट, त्यामध्ये ग्राफाईट असतो, कार्बन ब्लॅक असतो. रेड पिगमेंटमध्ये काय असतं, रेड लीड, इंडियन रेड, Fe2O3, इंडियन रेड म्हणायचं त्याला. येलो पिगमेंटमध्ये काय असतं, कॅडमियम सल्फाईड, त्याचा काय असतो, येलो कलरचा पिगमेंट असतो. ब्ल्यू पिगमेंटमध्ये लीड सल्फेट असतं. तर हे एक्झाम्पल बघा इथं दाखवलं. हा ब्लॅक आहे, हा ब्ल्यू आहे, हा येल्लो आणि हा रेड. आता फंक्शन बघा, प्रोटेक्ट द कोटिंग. पिगमेंटचं फंक्शन काय असतं, प्रोटेक्ट द कोटिंग बाय रिफ्लेक्टिंग द UV रेज. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेजचं काय करतं, त्यांना रिफ्लेक्ट करतं, त्यांना आत काय होत नाही, पेनिट्रेट होत नाही. प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू द सरफेस कोटिंग. म्हणजे जे तुम्ही कोटिंग अप्लाय केलं आहे त्याला काय प्रोव्हाइड करतं, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं. म्हणजे ते इझिली क्रॅक होऊ नये, एकदम स्ट्रॉंग काय करतं, त्याला स्ट्रॉंग बनवतं, त्याची स्ट्रेंथ वाढवतं. कवर्स द मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स ऑफ द आर्टिकल प्रेझेंट ऑन देअर सरफेस. म्हणजे त्या आर्टिकलवर समजा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल कोणता तरी, म्हणजे मोडला असेल किंवा काहीतरी तुटलं असेल, तर तो काय करतो, कोटिंग केल्यामुळे तो व्यवस्थित कवर करतो. प्रोव्हाइड ओपॅसिटी अँड डिझायर्ड कलर टू द सरफेस. म्हणजे सरफेसला कसं बनवतं, डिझायर्ड म्हणजे असं अट्रॅक्टिव्ह बनवतं. आता व्हेकल्स ऑर ड्राईंग ऑइल बघूया. व्हेकललाच काय म्हटले, ड्राईंग ऑइल म्हटले बघा. इन पेंट द लिक्विड फेज इन विच द पिगमेंट्स आर डिस्पर्स्ड. डिस्पर्स्ड म्हणजे काय, विखुरलेलं असणे. इज नोन ॲज अ मीडियम ऑर व्हेकल. म्हणजे लिक्विड फेजमध्ये काय असतात, हे पिगमेंट असे डिस्पर्स झालेले असतात, त्याला काय म्हटले, मीडियम किंवा व्हेकल म्हटले. मग एक्झाम्पल काय बघायचं, सोयाबीन ऑइल, फिश ऑइल, लायसिन ऑइल, डिहायड्रेटेड कास्टर ऑइल. आता एक्झाम्पल बघा, हे सोयाबीन ऑइल आहे, हे तुमचं काय आहे, फिश ऑइल. आणि हे कोणतं आहे बघा, लायसिन ऑइल. आणि हे डिहायड्रेटेड कॅस्टर ऑइल. हे कॅस्टर तुमचं प्लांट असतं, ह्याच्यापासून हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. त्याचं फंक्शन काय असतं बघा, ड्राईंग ऑइलचं. प्रोव्हाइड ड्युरेबल वॉटर रेजिस्टंट फिल्म ऑफ पेंट. पेंटला काय देतं, म्हणजे पेंट काय करतो, वॉटरला रेजिस्ट करण्याचं काम चांगल्या प्रकारे करतो हे इन्ग्रेडियंट वापरल्यामुळं. प्रोव्हाइड ड्रायड फिल्म बाय ऑक्सिडेशन ऑर पॉलिमरायझेशन. म्हणजे एक ड्रायड फिल्म म्हणजे ड्राय लेअर तयार होतो. कसा होतो की त्याचं ऑक्सिडेशन होतं पेंट अप्लाय केल्यानंतर, किंवा पॉलिमरायझेशन होतं. पॉलिमरायझेशन आता आपण डिटेल बघणार आहे पुढं. मग हेल्प पिगमेंट टू बी हेल्ड ऑन अ सरफेस. पिगमेंटला काय करतं, मदत करतं. म्हणजे सरफेसवरच काय राहायला पाहिजे, तो पिगमेंट प्रेझेंट राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी पिगमेंटला काय करतं, त्या सरफेसवरच ते धरून ठेवतं. इम्पार्ट्स ड्युरॅबिलिटी. म्हणजे पेंटची काय वाढवतं, ते पेंट जास्तीत जास्त आपण त्याची ड्युरॅबिलिटी वाढवतो. म्हणजे ते दीर्घकाळ काय झालं पाहिजे, टिकलं पाहिजे. वॉटर रिपेलन्सी. म्हणजे ते कसं असलं पाहिजे, वॉटरला रेजिस्ट केलं पाहिजे, वॉटरप्रूफ असलं पाहिजे. अँड स्ट्रेंथ टू द प्रोटेक्टिव्ह कोटिंग. आणि प्रोटेक्टिव्ह कोटिंगला कसं म्हणजे त्याची स्ट्रेंथ कशी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. आता हे काय झालं, व्हेकल. आता बघा, मीडियम और व्हेकल फॉर्म्स अ प्रोटेक्टिव्ह लेअर बाय evaporation or by oxidation and polymerization of the unsaturated constituent of the oil. म्हणजे हे सगळं केल्यानंतर व्हेकल काय तयार करतो, एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतो. कसं तर इव्हॅपोरेशन झाल्यानंतर, म्हणजे पेंट अप्लाय केल्यानंतर काय होतं, इव्हॅपोरेशन होतं किंवा ऑक्सिडेशन होतं किंवा पॉलिमरायझेशन होतं. कुणाचं तर त्या ऑइलमध्ये जे अनसॅच्युरेटेड कॉन्स्टिट्युएंट असतात, म्हणजे अनसॅच्युरेटेड जे कंपाऊंड प्रेझेंट असतात, त्याचं काय होतं, एक तर इव्हॅपोरेशन होतं, म्हणजे काय होतं, त्याची वाफ होऊन तर ते हे उडून जातात, म्हणजे बाष्पीभवन होतं थोडक्यात. और बाय ऑक्सिडेशन होतं किंवा पॉलिमरायझेशन होतं. आता आपण ड्रायर बघणार आहे. ड्रायर हा तिसरा इन्ग्रेडियंट आहे. ड्रायरमध्ये काय आहे बघा,
Dryers are the compound present in the paint which accelerate the drying of the oil film by polymerization, oxidation and condensation. ड्रायर्स हे असे कंपाऊंड आहेत ते काय करतात, पेंटला विच ॲक्सेलरेट द ड्राईंग ऑफ द ऑइल फिल्म, म्हणजे जी ऑइल फिल्म तुम्ही यूज केली आहे त्याला काय करतात, ड्राय करण्याचं काम करतात. बाय पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन आणि कंडेन्सेशन या 3 प्रोसेस करतात. पॉलिमरायझेशन म्हणजे काय, मोनोमर असतात, एकपेक्षा जास्त मोनोमर तयार होऊन काय होतं, पॉलिमर होतो आणि हे पॉलिमर एकत्र येऊन काय होतं, त्याचा मोठा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होतो, त्याला काय म्हटले, पॉलिमरायझेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय होतं, त्यामध्ये ऑक्सिजन ॲड केला जातो. कंडेन्सेशन होतं म्हणजे काय होतं, ते गोळा होतं जातं, म्हणजे कंडेन्स म्हणजे काय तर गोळा होणे. ड्रायर्स काय करतात की जे तुम्ही पेंट अप्लाय केलं आहे त्यातला जो ड्राईंग ऑइल असतो त्याला काय करतात, ड्राय होण्याचं म्हणजे ड्राय करण्याचं काम करतात. मग ही वेगवेगळ्या प्रोसेस थ्रू करतात, पॉलिमरायझेशननं करतात, ऑक्सिडेशननं करतात आणि कंडेन्सेशननं करतात. आता ह्याचं एक्झाम्पल काय बघा, नॅफ्थॅनेट अँड रेझिनेट ऑफ मेटल्स लाईक मॅग्नीज, लीड अँड कोबाल्ट. हे काय आहे त्याचं एक्झाम्पल आहे. आता आपण बघूया, हे बघा, हे लीडचं नॅफ्थॅनेट आहे आणि हे रेझिन म्हणजे एक डार्क असं हे असतं, स्टिकी लिक्विड असतं, आपण झाडातनं निघणारा डिंक असतो बघा, त्यालाच काय म्हणतात, रेझिन म्हणतात. आणि हे पेंटमधलं काय असतं, जे ऑइल असतं ते काय करतात, ते ड्राय करण्याचं काम करतात. त्याचं फंक्शन काय आहे बघा, दीज आर द ऑक्सिजन कॅरियर कॅटॅलिस्ट, म्हणजे हे काय करत असतात, कायम ऑक्सिजन कॅरी करत असतात, यांच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो, मग हे ऑक्सिजनला कॅरी करायचं काम करत असतात. मग ऑक्सिजन कॅरी केल्यामुळे काय होत असतं, ऑक्सिडेशन होत असतं, विच हेल्प्स द ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन. मग हे काय करतात, ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करतात. मग कॅटलाइज द ड्राईंग ऑफ द ऑइल फिल्म, म्हणजे जी तुम्ही ऑइल फिल्म अप्लाय केल्या त्याचं काय करतात, म्हणजे कॅटलिस्ट म्हणून बिहेव करतात, म्हणजे ती ऑइल फिल्म ड्राय झाल्या का नाही हे बघतात. कॅटलाइज द ड्रॉइंग ऑफ द ऑइल फिल्म बाय पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन अँड कंडेन्सेशन ऑफ अनसॅच्युरेटेड कन्स्टिट्यूएंट प्रेझेंट इन द पेंट, म्हणजे त्या पेंटमध्ये जे जे मटेरियल प्रेझेंट आहे ते सगळं मटेरियल काय करतं, तुमची जी ऑइल फिल्म आहे त्याला ड्राय करायचं काम करतं का नाही, ही सगळी सिच्युएशन काय करतात, ते कॅटलाइज करतात. कॅटलिस्ट आपण बघितलंय पहिल्या टॉपिकमध्ये. कॅटलिस्ट काय करत असतो, रिॲक्शनमध्ये एंटर होऊन रिॲक्शनमध्ये भाग घेऊन काय करत असतो, त्या रिॲक्शनचा रेट वाढवत असतो आणि ती रिॲक्शन कमीत कमी टेम्परेचरला आणि जास्तीत जास्त वेळेमध्ये करत असतो, पूर्ण करत असतो ती रिॲक्शन. आता थिनर बघूया. आता थिनरमध्ये काय काय असतं बघा, थिनर्स आर द इन्ग्रेडियंट ऑफ द पेंट विच आर ॲडेड टू रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ द पेंट. विस्कॉसिटी म्हणजे काय, पेंटमध्ये तो चिकटपणा असतो, एकदम घट्ट पेंट असतं, मग ते त्याची विस्कॉसिटी काय केली जाते, थिनर ॲड करून कमी केली जाते. थिनर्स आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ द पेंट विच आर ॲडेड टू रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ द पेंट मेक्स इझियर टू अप्लाय द पेंट ऑन द मेटल सरफेस. मग विस्कॉसिटी कमी झाली, आता घट्ट पेंट तुम्ही इझिली अप्लाय करू शकत नाही ना सरफेसला, मग ते काय केलं जातं, त्याची स्लरी बनवली जाते. मग थिनर ॲड करून काय केलं जातं, त्याची विस्कॉसिटी कमी केली जाते, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये काय केलं जातं, ते तयार केलं जातं. मग तुम्हाला काय करता येतं, पेंट इझिली अप्लाय करता येतं. त्याचं एक्झाम्पल काय आहे बघा, टर्पेंटाईन, केरोसिन, केरोसिन काय तुम्हाला माहिती आहे, रॉकेल, आणि पेट्रोलियम स्पिरिट. हे बघा, केरोसिन आपण पहिला हे असे दिवे वापरत होतो, परत हे टर्पेंटाईन आहे, हे झाडापासून आपल्याला भेटतं बघा, झाडाच्या सालीतून. आणि हे पेट्रोलियम स्पिरिट. आता याचं फंक्शन काय बघा, थिनर इम्पार्ट्स इलॅस्टिसिटी टू द कोटिंग, म्हणजे तुमचं कोटिंग कसं होतं तर इलॅस्टिक होतं. मोस्ट ऑफ द थिनर डिझॉल्व इन द ऑइल, पिगमेंट अँड अदर इन्ग्रेडियंट ऑफ द पेंट अँड प्रोड्यूस अ होमोजिनियस मिक्सचर, म्हणजे जास्तीत जास्त थिनर हे आहेत का नाही, जे तुम्ही इन्ग्रेडियंट यूज केलं पेंटमध्ये त्यामध्ये डिझॉल्व होतात आणि डिझॉल्व झाल्यानंतर एक होमोजिनियस मिक्सचर तयार करतात. टू रिड्यूस द विस्कॉसिटी ऑफ द पेंट, म्हणजे पेंटचा जो चिकटपणा आहे एकदम तो काय कमी करायचा असेल, टू मेक इट इझी टू हँडल, म्हणजे इझिली आपल्याला ते घेऊन अप्लाय करता आलं पाहिजे वॉलला, तर ते काय केलं जातं, रिड्यूस केलं जातं, म्हणजे त्याचा विस्कोसिटी काय केली जाते, पेंटची थोडक्यात कमी केली जाते. व्हेन पेंट इज अप्लाइड ऑन द सरफेस ऑफ द मेटल, ज्यावेळी तुम्ही मेटलच्या सरफेसला पेंट अप्लाय करता किंवा कोणत्याही वुडन आर्टिकलवर पेंट अप्लाय करता, त्यावेळी काय होतं, थिनर इव्हॅपोरेट रॅपिडली. थिनर काय होतो, रॅपिडली काय होतो, इव्हॅपोरेट होतो, म्हणजे उडून जातो. अँड हेल्प इन द ड्राईंग ऑफ द फिल्म,
आणि काय करतो, जे तुम्ही फिल्म जो लेअर तयार केलाय, फिल्म म्हणजे काय तर लेअर, त्याला ड्राय करण्याचं काम करत असतो. आता फिलर्स और एक्सटेंडर. फिलर्स म्हणजे काय बघूया आपण. फिलरलाच काय म्हटलंय, एक्सटेंडर म्हटलंय. फिलर्स आर द इन्ग्रेडियंट विच आर ॲडेड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम अँड टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ पेंट. म्हणजे हे असे इन्ग्रेडियंट आहेत की जे काय की पेंटचा व्हॉल्यूम म्हणजे त्याची काय वाढली पाहिजे, व्हॉल्यूम वाढला पाहिजे, घनता वाढली पाहिजे, अँड टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ द पेंट. पेंटची किंमत काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. मग त्यासाठी काय केलं जातं, फिलर्स त्यामध्ये ॲड केलं जातं. दे ऑल्सो इन्क्रीज द ड्युरेबिलिटी ऑफ द पेंट. म्हणजे ते जास्तीत जास्त वेळ टिकलं पाहिजे तुमचं पेंट. त्यामध्ये त्यासाठी काय ॲड केलं जातं, फिलर्स ॲड केलं जातं. कळालं. मग फिलर्स आर द इन्ग्रेडियंट विच आर ॲडेड टू increase the volume and to reduce the cost of the paint, and they also increases the durability of the paint. आता एक्झाम्पल काय आहे बघा, ॲस्बिस्टॉस. ॲस्बिस्टॉस म्हणजे काय असतं, व्हाईट कलरची एक शीट असते किंवा असा मेटलचा पार्ट असतो. आता तुम्ही बसमध्ये बघताय बघा, खालचं जे हे असतं, तुम्ही बसमध्ये ज्यावेळी चढता जो मेटल पार्ट असतो तो ॲस्बिस्टॉसच असतो. आणि चायना क्ले म्हणजे चिनी मातीची जी भांडी असतात त्यामध्ये. परत टाल्क म्हणजे पावडर, त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट. मग फिलर्स हे कसले इन्ग्रेडियंट आहेत, विच आर ॲडेड टू इन्क्रीज द व्हॉल्यूम अँड टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ द पेंट. ह्याच्यासाठी काय केलं जातं, फिलर्स ॲड केलं जातं पेंटमध्ये. हे बघा, हे कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम सल्फेट आहे. हे तुमचा ॲस्बेस्टॉस आहे, व्हाईट कलरमध्ये असतो. आणि हा कप आहे जो चायना क्लेपासून बनलेला आहे. आता याचं फंक्शन काय असतं बघा, प्रिव्हेंट द क्रॅकिंग ऑफ द पेंट कोटिंग. म्हणजे पेंट कोटिंगला क्रॅक होऊ देत नाही, म्हणजे तडा वगैरे त्याला काही जात नाही किंवा क्रॅक्स पडत नाहीत, भेगा पडत नाहीत. इन्क्रीज द ड्युरेबिलिटी ऑफ द पेंट म्हणजे ते पेंट जास्तीत जास्त काय राहतं, ड्युरेबल राहतं. रिड्यूस द कॉस्ट ऑफ द पेंट. पेंटची काय होते, किंमत कमी होते. म्हणजे तुम्ही कमीत कमी किमतीला काय करू शकता, पेंट विकत घेऊ शकता. सर्व टू फिल द वॉइड्स ऑन द सरफेस अँड मेक द फिल्म युनिफॉर्म. म्हणजे जर समजा तुमचा सरफेस युनिफॉर्म नसेल, म्हणजे त्यात असे पोर्स वगैरे असतील किंवा हे असतील, तर हे काय करतं, व्यवस्थित काय करतं, त्यावर अप्लाय होऊन काय करतो, तो लेअर कसा करतो, युनिफॉर्म लेअर बनवला जातो. म्हणजे एकसारखाच तो लेअर काय केला जातो, तयार केला जातो. आता प्लास्टिसायझर म्हणजे काय बघा, प्लास्टिसायझर आर द केमिकल्स विच आर ॲडेड इन पेंट्स टू प्रिव्हेंट क्रॅकिंग ऑफ द फिल्म अँड टू इन्क्रीज द इलॅस्टिसिटी ऑफ द फिल्म. म्हणजे हे असे केमिकल आहेत जे पेंटमध्ये कशासाठी ॲड केले जातात, की त्या फिल्मचं क्रॅकिंग होऊ नये, म्हणजे त्याला भेगा पडू नयेत. अँड टू इन्क्रीज द इलॅस्टिसिटी ऑफ द फिल्म. आणि फिल्मचं म्हणजे तुमच्या लेयरची इलॅस्टिसिटी वाढवायला हे काय केलं जातं, ॲड केलं जातं. त्याचं एक्झाम्पल काय आहे बघा, टर्शरी अमाइल अल्कोहोल, दुसरं काय आहे ट्रायफिनिल फॉस्फेट, आणि तिसरं ट्रायग्लिसरील फॉस्फेट. हे बघा, हे वेगवेगळे हे वापरून हे काय केलं, प्रोडक्ट तयार केलं. इलॅस्टिसिटी, आपण रबराचं चप्पल बघतो बघा, इलॅस्टिक असतं ते. कॅप्सूल्स पण असतात बघा, काय काय जे लिक्विडमध्ये असतात बघा, ते आपण कशा असतात, इलॅस्टिक असतात. त्याचं फंक्शन काय असतं बघा, प्लास्टिसायझर मॉलिक्युल्स occupy the space between the polymeric chain of the paint and increase the flexibility of the coating. म्हणजे पेंटचं कोटिंगचं काय दाखवतं ते, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिक बनवतो कोटिंगला. आणि काय, द स्पेस बिटवीन द पॉलिमेरिक चेन्स ऑफ द पेंट. म्हणजे प्लास्टिसायझर कुठला स्पेस ऑक्युपाय करतं, जो पेंटमध्ये ज्या पॉलिमेरिक चेन्स असतात तिथला. अँड इन्क्रीज द फ्लेक्झिबिलिटी ऑफ द कोटिंग, आणि कोटिंगची काय वाढवतं, ते फ्लेक्झिबिलिटी वाढवतं. आता अँटी स्किनिंग एजंट हा लास्ट इन्ग्रेडियंट आहे पेंटमधला. मग अँटी स्किनिंग एजंट म्हणजे काय असतो, दीज आर द केमिकल विच आर ॲडेड टू द पेंट टू प्रिव्हेंट द स्किनिंग ऑफ द पेंट. स्किन म्हणजे काय, की तुम्ही पेंट अप्लाय केल्यानंतर ते कसं दिसणार आहे, त्याचं स्किनिंग कसं असणार आहे. ह्याचं एक्झाम्पल काय, पॉलीहायड्रॉक्झिफिनॉल आणि गोयाकॉल म्हणायचं याला. हे बघा, हे अँटी स्किनिंग एजंट आहेत. हे पेंट आहे ते, त्यामध्ये अँटी स्किनिंग एजंट वापरलं. अँटी स्किनिंग एजंट डज नॉट अलाउ द कॉन्टॅक्ट ऑफ द ऑक्सिजन विथ द रेझिन ऑफ द पेंट. अँटी स्किनिंग एजंट काय करतं,
पेंटचा म्हणजे पेंटमधलं जे रेझिन असतं त्याचा ऑक्सिजन बरोबर काय करत नाही, कॉन्टॅक्ट होऊ देत नाही. अँड प्रिव्हेंट द फॉर्म्युलेशन ऑफ द स्किन ड्युरिंग द स्टोरेज ऑफ द पेंट. म्हणजे पेंट ज्यावेळी तुम्ही स्टोअर करता त्यावेळी त्याचं काय होतं, जे स्किनिंग असतं त्याचं फॉर्म्युलेशन जे असतं ते काय केलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं. म्हणजे आहे असं ठेवलं जातं. म्हणजे पेंट आत्ता पॅक करताना जसं होतं तसंच ते तुम्ही 5-6 दिवसानंतर जरी बघितलं तरी ते कसं राहतं, ॲज इट इज राहतं. त्याचं स्किनिंग कसं असतं, त्याचा ॲपिरन्स कसा असतो, जसा पहिला आहे तसाच असतो. मग अँटी स्किनिंग एजंट डज नॉट अलाउ द कॉन्टॅक्ट ऑफ द ऑक्सिजन विथ रेझिन ऑफ द पेंट. म्हणजे अँटी स्किनिंग एजंट काय करतो, ऑक्सिजनला त्या पेंटच्या रेझिनशी कॉन्टॅक्ट करू देत नाही. अँड प्रिव्हेंट द फॉर्म्युलेशन ऑफ द स्किन ड्युरिंग स्टोरेज ऑफ द पेंट. आणि पेंटच्या स्टोरेजमध्ये त्याचं काय करतं, स्किनचं फॉर्म्युलेशन प्रिव्हेंट करतं. मग आता पेंटच्या पण काय आहेत, लिमिटेशन आहेत. आता मी तुम्हाला लिमिटेशन सांगते. ऑइल बेस्ड पेंट ड्राय स्लोली. जर ऑइल बेस्ड पेंट तुम्ही वापरलं असेल तर ते कसं होतं, स्लोली ड्राय होतं, त्याला ड्राय व्हायला फार वेळ लागतो. अँड नीड अ लॉंगर ड्राईंग टाईम बिटवीन कोट्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लेअरवर लेअर द्यायचा असेल तर तुम्हाला कोटिंग द्यायला पण काय लागतो, जास्त वेळ लागतो. आता पेंट कोटिंग हॅव अ टेंडन्सी टू रन ऑफ. पेंटचं कोटिंगला कसली टेंडन्सी असते की एकदा अप्लाय केल्यानंतर वाहत काय जायचं, खाली जायचं. देअरफॉर दे ऑल्सो नीड टू बी अप्लाइड बाय प्रोफेशनल. म्हणजे कोणीही उठून पेंट अप्लाय करायचं नाही, तर ते कुणी अप्लाय करायचं, जो पेंट प्रोफेशनली जो पेंट अप्लाय करतो, ज्याकडनं काय करायचं, जो रंगारी असतो ज्याकडनं काय करायचं, पेंट अप्लाय करून घ्यायचं. इफ ऑइल कंटेंट इज हायर इन द पेंट. तर तुमच्या पेंटमध्ये ऑइल कंटेंट जास्त असेल तर इट विल बी लेस रेजिस्टंट टू हीट. म्हणजे ते काय करणार, हीटला काय करणार, लेस रेजिस्ट करणार, म्हणजे कमी रेजिस्ट करणार, कमी पद्धतीने काय करणार, तो प्रतिकार करणार. पेंट मस्ट बी रिकोटेड पिरियॉडिकली. म्हणजे काही कालावधीनंतर काय केलं पाहिजे, पेंटवर परत काय केलं पाहिजे, कोटिंग दिलं पाहिजे. अँड इट लुजेस इट्स स्ट्रेंथ अँड कलर विथ टाईम. म्हणजे जसं टाईम जाईल त्यावेळी काय होतं, त्याची स्ट्रेंथ आणि त्याचा कलर वेळेबरोबर काय व्हायला लागतो, लूज व्हायला लागतो आणि कलर जायला लागतो. मग आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितले, काय काय होते, पेंट काय काय करतो. इट डज नॉट पील ऑफ इझिली फ्रॉम पेंटेड सरफेस. आपण वेगवेगळे काय बघितलेले, पेंटचे कॅरेक्टर बघितलेले. आता अजून एकदा मी सांगते पेंटचे कॅरेक्टर बघा. ते पेंट कोटिंग आर लो कॉस्ट कोटिंग, म्हणजे कमी खर्चिक असतात. मग सर्टन पेंट हॅव गुड फायर अँड मॉइश्चर रेजिस्टंट. काही काही पेंटला गुड फायर आणि मॉइश्चर रेजिस्टंट असतो, म्हणजे मॉइश्चरला आणि फायरला ते काय करतात, चांगल्या पद्धतीनं रेजिस्ट करतात. मग पेंट कोटिंग आर ड्युरेबल अँड डू नॉट अंडरगो अर्ली डिग्रेडेशन. म्हणजे ते ड्युरेबल असतं, टिकणारं असतं आणि त्याचं विघटन इझिली काय होत नाही. त्यामुळं पेंट प्रोव्हाइड अट्रॅक्टिव्ह अँड डेकोरेटिव्ह अपीअरन्स टू कोटेड आर्टिकल. म्हणजे ज्याला तुम्ही कोट केलं आहे ते आर्टिकल कसं दिसतं, चांगलं दिसतं आणि डेकोरेटिव्ह दिसतं. इट रिटेन्स इट्स ओरिजिनल कलर फॉर अ लॉंगर टाईम. म्हणजे लॉंगर टाईमसाठी काय केलं जातं, त्याचा कलर ॲज इट इज ठेवला जातो. इट कवर्स द मॅक्झिमम सरफेस एरिया विथ मिनिमम अमाऊंट. म्हणजे मग अशी मी तुम्हाला सांगितलं, कमीत कमी पेंटमध्ये जास्तीत जास्त सरफेस एरिया काय करायचा, कवर करायचा. मग इट ड्राईज नायदर टू स्लोली नॉर टू फास्ट. म्हणजे हळूहळू पण ड्राय होत नाही आणि फास्टली पण ड्राय होत नाही. ऑन द सरफेस ॲट विच इट इज अप्लाय. म्हणजे एकदा का तुम्ही सरफेसवर अप्लाय केला तर त्याला ड्राय होण्यासाठी कमीत कमी पण वेळ लागत नाही आणि जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी वेळेत पण तो ड्राय होत नाही आणि जास्तीत जास्त वेळेत पण तो ड्राय होत नाही. म्हणजे त्याला तेवढा वेळ लागत नाही. पेंट्स आर नॉन रिॲक्टिव्ह आणि हार्मलेस. पेंट्सचा नॉन रिॲक्टिव्ह असतात आणि हार्मलेस म्हणजे आपल्याला काही ते बाधा होत नाही पेंट यूज करताना. पेंट फॉर्म्स अ थिन अँड युनिफॉर्म फिल्म ऑन द सरफेस ॲट विच इट इज अप्लाय करणार आहे त्यावेळी काय तयार होतं, थिन आणि युनिफॉर्म फिल्म तयार होते. मग इट फॉर्म्स अ हार्ड अँड ड्युरेबल फिल्म ऑन द सरफेस ऑफ द आर्टिकल. मग आर्टिकलच्या सरफेसवर काय होतं, ड्युरेबल आणि हार्ड काय होते, फिल्म तयार होते. इट डज नॉट पील ऑफ इझिली फ्रॉम पेंटेड सरफेस. म्हणजे तुम्ही जो सरफेस पेंट केला त्यातनं इझिली काय होत नाही, पील ऑफ होत नाही. म्हणजे अशा त्याच्या साली वगैरे काय निघत नाहीत. ॲटमॉस्फेरिक गॅसेस डू नॉट अफेक्ट द पेंट कोटिंग इझिली. म्हणजे ॲटमॉस्फेरिक गॅसेसचा पेंट कोटिंगवर लगेच काय होत नाही, परिणाम होत नाही. मग इट कवर्स द मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स. म्हणजे क्रॅक असतील किंवा स्मॉल पिट्स असतील, म्हणजे असे खड्डे वगैरे असतील इन द आर्टिकल्स. म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला कोट करायचं आहे त्यावर जर क्रॅक्स असतील, स्मॉल पिट असतील वेगवेगळे, तर हे पेंट काय करतं, हे सगळं कव्हर करतं. मग अशा पद्धतीनं आपलं काय झालं, पेंट हा जो
टॉपिक आहे म्हणजे कुठल्या ह्याच्यातला तिसऱ्या चॅप्टरमधला पेंट हा जो पॉईंट आहे तो काय झाला आहे संपला. आता आपण पुढच्या लेक्चरला काय बघणार आहे, लुब्रिकंट्स बघणार आहे.